आज किती जणांनी घेतलं शक्तिपात? प्रेझेंट होतात? ओके, गुड. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे आफ्टर शक्तिपात आपलं ऍक्टिव्हेशन. आणि आज आपण हिलिंग कशी करायची. आज आयुष्यामध्ये स्वतःची हिलिंग आपण 10% ऊर्जानी का होईना पण कशी करायची हे शिकणार आहोत. ओके, सो शॅल वी स्टार्ट ना. बाकीचे येतील नंतर. प्रॉब्लेम हाच येतो, लेट जॉईन होतात आणि मग नंतर समजत नाही की काय करायचं. ठीक आहे, पण 5 मिनिटापेक्षा जास्त आपण नाही वाट बघू शकतो. सो आज आपण बघणार आहोत की रेकीची ऊर्जा आता ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे त्यांना ती ऊर्जा आता जाणवायला सुरू झाली असेल आतापर्यंत. तुमच्या पाम चक्रामध्ये तुमच्या शरीरामध्ये काहीतरी वेगळी ऊर्जा आज आलेली आहे किंवा पॉझिटिव्हिटी आलेली आहे. हे जाणवायला तुम्हाला नक्कीच सुरू झालेलं असणार आहे. किंवा काही काहींना असं वाटत असेल की आज उगाचच आपण खुश आहोत. काही कारण नाही, पण आज आपली एनर्जी हाय आहे. ओके, सो ह्या पद्धतीचे चेंजेस आजपासून सुरुवात होणार आहेत ज्यांनी ज्यांनी शक्तिपात घेतलेला आहे. नेक्स्ट इज ज्यांचाही शक्तिपात आज राहिलेला आहे, पण ज्यांना घ्यायचा होता पण काही कारणाने जेन्युइन रिझनने राहिला असेल, तर आता ऍक्च्युअली स्पीकिंग दुसरा आता चान्स नाहीये लेवल 1चा. कारण की ज्यांचा राहिलेला असतो आणि जे ऍडमिशन्स घेतात लेवल 2 आणि लेवल 3 साठी, त्यांचा लेवल 2चा शक्तिपात होण्याच्या आधी म्हणजे आठवडाभर आधी लेवल 1चा शक्तिपात केला जातो. ओके, त्यामुळे ऍक्च्युअली कसं आहे, लेवल 1चा शक्तिपात झाल्याशिवाय लेवल 2चा आपण अट्युनमेंट नाही देऊ शकत. त्यामुळे असेही असतात ज्यांचा लेवल 1चा राहिलेला असतो पण तरी सुद्धा ऍडमिशन घेतले जातात. सो तेव्हा आपण एक आठवडा आधी विचारत असतो, मेसेज कराल की कोणाकोणाचे बाकी आहेत आणि मग त्यानुसार त्यांचा 1 वीक बिफोर लेवल 2चा शक्तिपात, त्याच्या आधी लेवल 1चा शक्तिपात दिला जातो. ओके, क्लिअर आहे? ज्यांचा राहिला असेल तर काय असतं ते सगळं. आणि नेक्स्ट इज रेकॉर्डिंग. शक्तिपाताची रेकॉर्डिंग केलीच जात नाही, त्यामुळे ते शेअर करण्याचा काही ते प्रश्नच नाही. आणि रेकॉर्डिंगच्या थ्रू शक्तिपात होत नसतो, त्यामुळे ते केलाच जात नाही. ओके, आणि एनिवेज मी दिसत नाही, ते रेकॉर्डिंग कसली करणार. सो व्हिडिओच्या थ्रू जर कोण बोलत असेल की आम्ही व्हिडिओ देऊ आणि शक्तिपात होतो, तर असं होत नसतं. व्हिडिओच्या थ्रू शक्तिपात दिला जाऊ शकत नाही आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली जाते. ठीक आहे, 2 डाऊट्स आता क्लिअर आहेत. कारण की आता नाहीतर मग मेसेजेस येणारच आहेत की व्हिडिओ द्या म्हणून शक्तिपातांचा. आम्ही आपला स्वतः शक्तिपात कसा करून घ्यायचा व्हिडिओचा बघून. व्हिडिओमध्ये काही दिसणार पण नाहीये. ओके, त्यामुळे मी इथे सांगते की नाही, व्हिडिओच्या थ्रू नाही द्यायचं. तसं नसतंच. त्या आपण कोणाला असं खोटं नाही बोलत. ओके, हे 2 डाऊट्स आता क्लिअर झाले कारण की तसे मेसेजेस आले होते. सो आय क्लिअर दॅट. आज आपण बघणार आहोत की आयुष्यात पहिल्यांदा आपण कसं हिलिंग करायची, कशी बेसिक हिलिंग कशी करू शकतो. नेक्स्ट आहे ऑब्व्हियसली 10% ऊर्जा ऍक्टिव्हेटेड आहे म्हणून खूप लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप मोठे मोठे आजार किंवा काही ऍक्च्युअल वाला केसेस ह्याच्याने नाही हँडल होऊ शकत. ठीक आहे, पण छोटे मोठे दुखणं वगैरे दॅट कॅन बी सॉल्व. ते आज आपण बघणार आहोत की कसं करायचं. नेक्स्ट आहे की आपल्या स्वतःच्या अफर्मेशनने आणि जी ऊर्जा आपण आता जनरेट करणार आहोत त्याच्याने आपण पाण्याची चव चेंज करू शकतो का आपल्या हातातल्या. म्हणजे फक्त हिलिंग आपल्यावर नाही तर इतर कोणत्या निर्जीव गोष्टीवरती काम करू शकते का, त्याची छोटीशी झलक ट्रेलर आज घेणार आहोत आपण. लेवल 1 ट्रेलर आहे प्रॅक्टिकल म्हणजे. आणि त्याच्यानंतर बघणार आहोत की मिठाचा खारटपणा कमी करू शकतो का. तर अशा काही गोष्टी आहेत त्या आज आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. त्याच्या आधी असणार आहे ऍक्टिव्हेशन. आता ऍक्टिव्हेशन ऑफकोर्स कितीही वेळा करू शकता. शक्तिपात एकदाच करायचा असतो पण ऍक्टिव्हेशन तुम्ही त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि दिवसातून असं गरज नाही की एकदाच करायचं की 2दाच, ऍज मेनी ऍज टाइम्स यू वॉन्ट. त्यानंतर आहे ते म्हणजे ऍक्टिव्हेशन. ज्यांनी शक्तिपात घेतला नाही ते ऍक्टिव्हेशन शिकू शकत नाहीत का? शिकू शकतात, काही हरकत नाही. की नंतर जेव्हा शक्तिपात घेतील तेव्हा तुम्हाला ऍक्टिव्हेशन स्वतःच करता आलं पाहिजे. सो तुम्ही ऍक्टिव्हेशन शिकण्यामध्ये काही हरकत नाही. सो शॅल बी स्टार्ट नाव. पटकन ना सगळ्यांनी पाणी पिऊ शकता. त्यांनी पाणी पिलं नसेल त्यांनी पाणी पिलं. चालू करायचं. त्याआधी रेकीची प्रार्थना सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे.
कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करत असतो त्याच्या आधी आपण रेकीला इन्वोक आवाहन करावं लागतं. म्हणजे आता ही आपण स्वतःची एनर्जी वापरत नाही आहोत, रेकीची ऊर्जा वापरत आहोत. त्यामुळे रेकीचं आवाहन करणं इथे कंपल्सरी आहे. सो दॅट इज इन्वोक. आपण इन्व्होकेशन करतो आहे एखाद्या एनर्जीचं आवाहन करणं. सो त्याची प्रार्थना जी आपल्या व्हिडिओज मध्ये सुरुवातीला येत असते ते म्हणजे मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. दुसरं आहे, नेक्स्ट लाईन इज मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता आणि समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. माझ्या समस्त ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं 3 वेळा लिहायचं. लिहून घ्यायचं, फक्त असं ऐकून होणार नाहीये. नंतर बोलाल काय होतं माहित नाही, रिपीट करा. मी रिपीट करणार नाही. ओके, आता परत एकदा सुरू रिपीट करू आपण. कराल का? मी स्वतःची आभारी आहे. माझ्या माता पित्यांची आभारी आहे. या दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. माझ्या समस्त गुरुजनांची आणि ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. सो आता ऍक्टिव्हेशन विल स्टार्ट. सगळ्यांनी आवाहन करून घ्या हात जोडून पटकन. ह्याच्या पुढे आपल्याला प्रॅक्टिकल्स करायचे आहेत, त्यामुळे जरा लवकर करा. ओके, सगळ्यांनी हात जोडून सेम प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या समस्त ईश्वर गुरूंची, किंवा आपण आधी बोलूया की मी स्वतःची आभारी आहे. माझ्या माता पित्यांची आभारी आहे. ओके, नंतर आहे ते म्हणजे माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. या अखंड ब्रह्मांडी ऊर्जेची दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. माझ्या समस्त ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. माझ्या सद्गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्यानंतर हात रफ करायचे आहेत. हात रफ केल्यावरती तुमचा डावा हात खाली घ्यायचा आहे आणि डाव्या हातावर उजव्या हाताने क्लॉकवाईज मुवमेंट करायची आहे. कशी? क्लॉकवाईज, पटापट नाही, नॉर्मल, हळूहळू. क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने गोल फिरवायचा आहे आणि बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. काय? चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, चार्ज हे किती वेळा करायचं आहे? अंदाजे 21 वेळा रिपीट करायचं आहे. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. कंटिन्यू. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हळू करायचं आहे. भास्कर देशमुख, हळू करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. फोकस त्या एनर्जीकडे, त्या ज्या संवेदना तुम्हाला जाणवत आहेत तिकडे फोकस करायचं. 21च्या काउंटिंग कडे नका करू, अंदाजे 21 वेळा करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. कंटिन्यू दिस. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Good. ज्यांचं झालं असेल त्यांनी हात चेंज करायचा आहे. उजव्या हातावरती डाव्या हाताने सेम क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन. चार्ज, हील
and protect my palm chakra. Charge, heal, and protect my palm chakra. Yes, continue. Done. आता पुढे काय करायचं आहे? डाव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि आपला मांडीवर, डाव्या मांडीवर ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि उजव्या हाताने क्राउन चक्राच्या वरती सेम क्लॉकवाईज मोशन आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्र. 7ही चक्र मराठीमध्ये बोललात तरी चालेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास, ऑल 7 चक्र. Charge, heal, and protect my all 7 chakras. Charge, heal, and protect my 7 chakras. Good. Continue this. Charge, heal, and protect my 7 chakras. Charge, heal, and protect my 7 chakras. Continue. Charge, heal, and protect my all 7 chakras. चार्ज, हील. ज्योती पवार अँटी क्लॉकवाईज करताय, क्लॉकवाईज करा. सोनाली अँटी क्लॉकवाईज करताय, उलट करताय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. ओके ना, हाताची मूठ तशीच ठेवायची आहे. आता उजव्या हात आपल्या नाभी चक्रावर आणायचा आहे. म्हणजे समजा हा नाभी चक्र आहे, तर नाभी चक्रावरती पण क्लॉकवाईज मोशनने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कुठे करणार? नाभी चक्रावरती. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. नाभीपासून आपला जन्म आहे, 72,000 नाड्या नाभीतून. त्यासाठी चार्जिंग, हिलिंग अँड प्रोटेक्शन ऑफ अवर नाभी चक्र. चार्ज, heal, and protect my Navi chakra. Charge, heal, and protect my Navi chakra. Continue. Charge, heal, and protect my Navi chakra. Charge, heal, and protect my Navi chakra. Charge, heal, and protect my Navi chakra. Continue doing this.
झालं. आता डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे. दोन्ही हात अशा रीतीने हृदय चक्रासमोर चेस्ट रिजनच्या समोर ठेवायचे आहेत. टच करायचे नाहीये, थोडं अंतर ठेवायचं. ओके. आणि बोलायचं आहे आता इथे आपल्याला काय बोलायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी आणि ऑरा. ओके. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. संपूर्ण शरीर आणि आपला आभामंडळ त्याचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या हाताची जी ऊर्जा निघते ते तुमचे हात आपोआप मागे पुढे होत आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. Charge, heal, protect my whole body and aura. Charge, heal, and protect my whole body and aura. Continue. Charge, heal, and protect my whole body and aura. Charge, heal, and protect my whole body and aura. Charge, heal, and protect my whole body and aura. झालं. आता काय करायचं आहे, आता आपले हात पुन्हा रब करायचे आहे. रब करून यू नीड टू क्रिएट अन एनर्जी बॉल. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. हात थोडेसे मागे पुढे घ्यायचे हळूहळू. पटापट करू नका, समजणारच नाही. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झालेली तुम्हाला जाणवणार. काहीतरी हातामध्ये आहे, एनर्जी जाणवणार. स्टार्टिंगला अंतर जास्त ठेवू नका, आधी अंतर कमी ठेवा आणि जरा अनुभव करायचा प्रयत्न करा, फील होतंय का. आणि हळूहळू नंतर एकदा फील सुरू झालं की मग तुम्ही अंतर वाढवू शकता. एनर्जीचा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असं सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला काहीतरी जाणवणार आहे. चुंबकीय क्षेत्र होत. गुड. अजून वाढवून बघा, वाढतंय का. जास्त डिस्टन्स वर नेऊन जाणवतंय. हात तुम्हाला आपोआप मागे पुढे होताना जाणवते. काहीतरी हातामध्ये मागे पुढे होते ऊर्जा. ओके. सो दॅट इज अन एनर्जी बॉल. आता ही स्वतःच्या हाताने स्वतःची आपली जी 10% आपण ऍक्टिव्हेट केलेली ऊर्जा आहे त्याच्याने आपण हे एनर्जी इथे क्रिएट झालेली आहे. राईट. तर आता आपण ह्याच एनर्जीला स्वतःच्या 7ही चक्र ऑरा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये त्याला इन्कल्केट ग्रहण करणार आहोत. सो व्हॉट यू नीड टू डू, ह्याला लिफ्ट करायचं आहे या एनर्जीला पूर्ण. आणि आपल्या सहस्रार चक्रावरती यू नीड टू प्लेस इट. आणि जसं जसं मी आता बोलेल त्या पद्धतीने डोळे बंद करून हात हळूवार खाली घेत घेत मी जे सांगेल ते करायचं. ओके. वन्स यू प्लेस इट, डोळे बंद, अनुभव करायचा आहे की ही ऊर्जा तुमचा 7ही चक्र, संपूर्ण शरीर, मन, मस्तिष्क आणि ऑरा या सर्वांमध्ये सिस्टमॅटिकली आता फ्लो होत आहे. संपूर्ण शरीर तुमचं व्याप्त करत आहे. हळूहळू हात खाली घेत अनुभव करायचा आहे की अखंड या अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून आता प्रवेश करत आहे. तुमचं शरीर 7ही चक्र, ऑरा, मन, मस्तिष्क, हृदय या सर्वांना पूर्णपणे व्याप्त करत आहे. आणि
यामध्ये असलेल्या कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर त्याला ही दिव्य उपचारात्मक रेखीची शक्ती पूर्णपणे हील करत आहे. पूर्णपणे हील करत आहे. हळूहळू हात खाली घेत जायचा आहे. ही ऊर्जा तुमचं शरीर, या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नकारात्मकता असेल त्या त्या ठिकाणची सर्व नकारात्मकता आणि त्या अवयवाला कायम स्वरूपी हील करत आहे. संपूर्ण हिलिंग, कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग. संपूर्ण उपचार. व्हेरी गुड. हात खाली घ्यायचा आहे हळूवार. कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग. झालं. आता काय करायचं आहे? आता पुन्हा एकदा थँक्स टू मी पूर्ण आवाहन करायची गरज नाही. ऑलरेडी आपण रेकीचं आवाहन केलं आहे म्हणून फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी करायचं आहे. आणि हात पुन्हा एकदा रब करून तुम्हाला तुमच्या शरीरावरती किंवा शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती जिकडे काही व्याधी आहे, सफरिंग आहे, दुखणं आहे, पेन आहे, तणाव आहे, त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हाताने हिलिंग द्यायची आहे. ती हिलिंग कशी द्यायची? समजा माझा हात दुखतोय, तर आता इथे दोन्ही हाताने एका हाताने मी दाखवतो. समजा हात दुखतोय तर माझ्या हातांनी मी या असा हात ठेवून असं दाबून नाही पकडायचं. हाताची अशी कप पोझिशन करायची. अशी एकदम पण नाही, थोडीशी अशी उभट पोझिशन करायची. हात फ्लॅट ठेवायचा नाहीये. थोडीशी अशी पोझिशन, हाताचे सगळे बोट जॉईन पाहिजेत, असं नाही पाहिजे. जॉईन करायचे आहेत अशी पोझिशन. आणि हात लाईटली प्लेस करायचे आहे. आयदर यू कॅन प्लेस इट किंवा वरच्यावर आपण हॉवर करू शकतो. ओके. सो समजा हाताचा काही माझा असेल तर मी हिलिंग कशी देणार? अशा पद्धतीने हात ठेवून हिलिंग देणार आहे. हिलिंग कितीपर्यंत द्यायची? कधी टायमिंग काय असणार आहे हिलिंग देण्याचा? हातातून सुरू झालेल्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची आहे. आपण डिसाईड करत नाही की 5 मिनिटाची हिलिंग होईल की 10 मिनिटाची होईल की 2 मिनिटाची होईल. ड्युरेशन कोण डिसाईड करतं? ती एनर्जी डिसाईड करते. आपण फक्त माध्यम. ओके. स्टार्ट. समजा एखाद्याचा खांदा दुखत असेल तर खांद्यावर हात. समजा एखाद्याचं डोकं दुखत असेल तर अशा पद्धतीने हात. जिथे 2 हात प्लेस करताय तिथे 2 हात प्लेस करा. जिथे 2 हात नाही प्लेस करताय तिथे एकावर एक ठेवू शकता किंवा एका हाताने दिली तरी चालेल. आता सध्या मी लेवल 1च्या हिशोबाने बोलते. ओके. रब युअर हँड्स अँड नाव प्लेस इट. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. पूर्ण फोकस त्या संवेदनांकडे करायचा आहे. डोळे बंद. अफर्मेशन चालू ठेवायचे आहे मनातल्या मनामध्ये की तुमचा तो पर्टिक्युलर बॉडी पार्ट आता संपूर्णपणे हेल्दी बनत चाललेला आहे. आता कम्प्लिटली हील होत चाललेला आहे. त्याला हील होताना बघायचं आहे. माझा हा पर्टिक्युलर बॉडी पार्ट आता पूर्णपणे बरा झालेला आहे. कम्प्लिटली हील झालेला आहे. कम्प्लीट हिलिंग. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. एका वेळी एकाच भागावरती हात ठेवून हिलिंग करायची आहे. एक साथ 2-3 भागावरती नाही करायची. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. आणि तो ऑर्गन बरा होताना बघायचा आहे. कम्प्लीट फोकस करायचा आहे आपल्या हातातील संवेदनांकडे.
कोणाकोणाचं झालंय? काय वाटतंय? आय मीन काय फील होतं? काय बोला. हा बोला. आवाज नाही येत. हॅलो, काय बोलताय? येस, बाकीच्यांचं झालं? हो. ओके, कुठे हिलिंग दिली? माझा सकाळपासून एक पाय दुखत होता आणि मी हा. आता हिलिंग दिली तर मला आता खूप रिलॅक्स आणि मस्त वाटतं एकदम. म्हणजे असं दुखतच होता असं मला आता जाणवतच नाही अजिबातच. किती मिनिटाची हिलिंग दिली आपण? हार्डली 1-2 मिनिटाची हिलिंग दिली. हो हो. तर आता हे बघा, हे लगेच रिझल्ट काय येत आहेत 1-2 मिनिटाच्या हिलिंगने? कारण की हे म्हणजे जस्ट रिसेंट सुरू झालेले जे दुखणं असतात तिथे आपण लगेच रिलीफ देऊ शकतो. पण बाकीच्या ह्याच्या वेळेस त्याला वेळ लागणार किंवा अजून तिथे ऊर्जा आपल्याला लेवल 2 आणि लेवल 3च्या टेक्निक वापराव्या लागणार. टाच दुखत होती कोणाची? आता बंद झाली, कमी झाली आहे का? विशाल पेडामकर, कमी झाली. ओके, व्हेरी गुड. अजून निलिमा? हा मॅम, माझ्या ना पोटात दुखत होतं मला. मग मी तिथे रेकी दिली ना तर थोडस व्हायब्रेशन सारखं वाटलं, कमी झालं थोडं. काहीतरी असं गोल गोल फिरतंय, काहीतरी मसल्स मध्ये फिरतंय, असं सगळ्यांना जाणवतं. ओके, स्टार्टिंगला गंमत वाटलं. अजून आपण चक्रा हिलिंग सांगितली नाही. चक्रा हिलिंग तर असं वाटतं की आतमध्ये सगळेच गोल 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 फिरायला लागतात. ठीक आहे, पण दॅट डिपेंड्स. आपलं मसल्स कुठे आहे तर मसलच्या इथे तुम्हाला जाणवणार. हे जर आपण छातीच्या रिजन मध्ये घेतलं तर जाणवणार की इथे हाडं येतात. हा, सो कोणता पार्ट कुठे आहे, त्याच्या मसल्स किती आहेत, कोणत्या प्रकारच्या, त्या हिशोबाने आपल्याला संवेदना जाणवते. ओके, व्हेरी गुड, व्हेरी. हातातून येस, काही आता इथे बघा, संवेदना प्रत्येकाला वेगळ्या जाणवतील तुमच्या प्रकृती आणि तुमच्या नेचरच्या हिशोबाने, किंवा तुमचं आतमध्ये काय तुमचं आहे स्ट्रक्चर. ओके, कम्प्लीट रिलीफ, व्हेरी नाईस. तर काहींना उष्णता जाणवेल, काहींना स्टार्टिंगला गार जाणवेल, काहींना व्हायब्रेशन स्प्रिंग सारखं जाणवेल, काहींचं व्हायब्रेशन मागे पुढे डिफर होऊ शकतं. स्टार्टिंगला गोल जाणवतं, नंतर मग मागे पुढे गेल्यासारखं वाटतं, असं पण नंतर चेंज होतं. आणि काहींना फक्त गरम अशी वाफ निघते असं सुद्धा जाणवेल. नंतर मग हळूहळू ते चेंज सुद्धा होतात. पण प्रत्येकाचं वेगळं असेल, सगळ्यांचं सारखं असणं गरजेचं नाही. ते क्लिअर आहे? ठीक आहे, सो सगळ्यांची आपापली हिलिंग झालेली आहे. व्हेरी गुड. आता ही हिलिंग, इथे लिमिटेशन काय आहे लेवल 1चं, की जे रिसेंट तुमचं दुखणं वगैरे आहे तिथे आपण काम करू शकत आहोत. आणि दुसरं आहे ते म्हणजे आपल्याला हात तिथे प्लेस करूनच करावं लागेल. आपण डायरेक्टली डिस्टन्स हिलिंग किंवा तिसऱ्या व्यक्तीला आपण नाही करू शकतो, अनलेस अनटिल ती व्यक्ती बाजूला आहे, आणि तोपर्यंत आपल्याला हात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या हिलिंग आपण 1-2 मिनिटाच्या केल्या, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण ऍक्च्युअल वाल्या केसेस जेव्हा हँडल करतो तेव्हा 1-2 मिनिटाची हिलिंग नसते, ती 5 ते 10 मिनिटात मिनिमम लागतात हिलिंग करायला. द होल प्रोसिजर इज डिफरंट, पण मिनिमम जी हिलिंगची प्रोसिजर आहे ती तिथे मिनिमम 5 ते 10 मिनिटं हिलिंग करायची असते. पण ते आता नाही होणार आहे, ते तुम्हाला आता एवढीच जाणवणार 2 ते 3 मिनिटाची स्टार्टिंगला. तर आणि रिझल्ट पण त्या हिशोबानेच आहे.
ठीक आहे. सो लिमिटेशन्स कळले आहेत की तुम्ही इतरांना डायरेक्ट डिस्टन्सने नाही करू शकत आणि हात ठेवणं पण सगळ्यांसाठी तेवढे कम्फर्टेबल लोक नसतात. की ते लिमिटेशन ऑब्व्हियसली येणार, थोडंफार येणार, कारण की तेवढीच ऊर्जा आता जास्त ऍक्टिव्हेट झालेली. ओके, इथपर्यंत कळलंय. आता आपण बघूया, आता सगळ्यांनी काय करायचं आहे, पटकन जाऊन ग्लासामध्ये पाणी आणायचं आहे आणि आपल्या एका वाटीमध्ये मीठ घेऊन यायचं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये, पाणी वेगळं मीठ वेगळं. आता नेमकं कोणतरी विचारतं पाण्यामध्ये मीठ टाकून आणलं, आता काय करू? हं? बाजूला जे पाणी असेल ते सुद्धा चालेल, बॉटल मधलं पण चालेल किंवा ग्लासामध्ये घेतलं तर चालेल आणि मीठ लागणार. विशाल पेडमकर, साईटवर आहात, नो प्रॉब्लेम, घरी गेल्यावरती करा किंवा रात्रीच्या बॅचमध्ये या आणि तेव्हा तुम्ही परफॉर्म करू शकता. आणलं सगळ्यांनी? ओके, आता इथे आपण काय करणार आहोत, पाण्याची चव बदली करता येते का, चेंज करता येते का, आपण बघणार आहोत. हे पाणी आपलं ऐकतं का आपल्या अफर्मेशन आणि आपल्या उरुषांनी. आधी त्यासाठी काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, ते आपला ग्लास हातामध्ये घ्यायचा आहे एका, किंवा आपलं समोर टेबलवरती वगैरे ठेवलं तरी चालेल. बॉटल असेल तर झाकण उघडं करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या पाण्याला थँक्यू बोलायचं आहे आणि थँक्स टू मी, थँक्स टू लेट. ते झाल्यावरती आधी ऐकून घ्या काय करायचं. हे झाल्यावरती आधी काय, त्या पाण्याची एक बोट जरा चव बघा सगळ्यांनी, म्हणजे तुम्हाला कळेल ऍक्च्युअल मध्ये काय चव आहे, नाहीतर कसं कळणार बदलली ती. पिलं, बघितली कशी चव आहे. ओके, आता त्या पाण्याला बोलायचं थँक्यू, मी तुझी आभारी आहे. रेकीला पण बोलायचं थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी. आता काय करायचं आहे, त्या पाण्याला आपल्याला हवी ती चव आपल्याला द्यायची आहे. सो त्याला बोलायचं की तू आता आता इथे पण आपल्याला 21 वेळा फिरवायचा आहे हात. आणि त्याला अफर्मेशन काय द्यायचं आहे, की हे पाणी आता कम्प्लिटली सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण आहे किंवा चार्ज झालेलं आहे. आणि ह्या पाण्याला तुम्हाला कोणती चव पाहिजे, आपण बोलू शकतो की मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झाली आहे किंवा नारळ पाण्याची चव प्राप्त झाली आहे किंवा तो गोड झाला आहे, तुम्हाला जे हवं ते सांगा. की हे पाणी आता संपूर्ण चार्ज झालेलं आहे सकारात्मक ऊर्जांनी आणि ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. अफर्मेशन नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट हे परफेक्ट टेन्स मध्ये द्यायचं आहे. होणारे, होत आहे असं नाहीये, होत आहे पण चालेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये अफर्मेशन द्यायचं आहे. स्टार्ट. पूर्ण फोकस करायचा आहे, डोळे बंद आणि स्टार्ट होईल. दिव्य रेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आता प्राप्त झालेली आहे. 21 वेळा हळूवार हात फिरवत अफर्मेशन कंटिन्यू द्यायचं आहे.
त्यांचं झालं असेल त्यांनी पाणी पिऊन बघा. टेस्ट चेंज झाली आहे. छान. कोणती चव दिली? स्वीट लागतंय. काय बोलता? स्वीट लागतंय. तीर्थाची मंदिरातील. स्वीट लागतं. ओके, व्हेरी गुड. ज्योती पवार. अनम्यूट. हा, बोला. मंदिरातील तीर्थाची एक्झॅक्टली सेम. गुड, व्हेरी नाईस. ओके, झालं सगळ्यांचं चेंज? व्हेरी गुड. आता ज्या बाजूला आपण मीठ ठेवलं आहे त्या मिठाचं आपण बघूया की त्याचं काय करू शकतो. आता ते मीठ आहे. आता पाणी ऐकलं आपलं, पाण्याने ऐकलं आपलं. गुड. हे कशाला आपण जादू केली का कसली? नाही. तर आपलं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे. हातातलं पाणी ऐकू शकतं तर शरीरातलं पण ऐकू शकणार आहे. आपली बायोकेमिस्ट्री आहे पूर्ण. आपले जे काही आतलं शरीर आहे ते आपलं ऐकणार आहे. सो अफर्मेशन स्वतःवरती काम करेल, इतरांवरती काम करेल. येस, डेफिनेटली. त्यानंतर दुसरं आहे आता बघायचं आहे मीठ. मिठाचं मीठ आहे ते किती इंटेन्सिटी असते त्याच्या खारटपणाची, ती इंटेन्सिटी थोडी तरी आपण कमी करू शकतो का ते आपण बघणार आहोत. तर काय करायचं, सेम प्रोसिजर करायची आहे. त्या मिठाला थँक्यू बोलायचं, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलायचं आहे. आणि त्या मिठावरती 3 मिनिटं हात, इथे 21 वेळा नाही, 3 मिनिटं हात ठेवून सांगायचं आहे की तुझा खारटपणा आता खूप कमी होत चाललेला आहे, तो पूर्ण फिका पडत चाललेला आहे. ओके, अशा पद्धतीने त्याला आपल्याला अफर्मेशन देत राहायचं आहे पुढचे 3 मिनिटं. ओके, स्टार्ट. पूर्ण फोकसने करायचं. आधी जरा ते मीठ चाखून बघा, चव घ्यायला विसरता. कसं कळणार त्याचं कमी झालंय की नाही खारटपणा? किती खारट आहे कळला? ओके, आता स्टार्ट.
ज्यांचं झालं असेल त्यांनी पुढचं घेऊन बघायचे मिठाचे. Yes, बोला. ओरिजिनल चवपेक्षा हलकसं फिक्क वाटले मला. येस, गुड. कारण की ते मीठ आहे, पूर्ण का त्याची वृत्ती तो सोडणार नाही, बरोबर आहे. त्यामुळे हलकं त्याचा खारटपणा तुम्हाला कमी जाणवणारच आहे. जर मिठासारख्या गोष्टीचा खारटपणा आपण कमी करू शकतो तर एखाद्या माणसाचा पण करू शकत असतो, है ना. तर हे कशाला शिकलो आपण? मातीचा खारटपणा नाही कमी करायचा आपल्याला, फूड आणि वॉटर चार्जिंग साठी शिकलेलो आहोत. तर फूडच्या चार्जिंगच्या थ्रू किंवा वॉटरच्या चार्जिंगच्या थ्रू आपण हिलिंग सुद्धा करू शकतो किंवा ऑटोमेशन मॅनिफेस्टेशन सुद्धा करू शकतो. त्यासाठी आपण हे आज शिकलेलो आहोत. सो ह्याच्या पुढे आपण जे काही पाणी पिऊ, ते पाणी आपल्या बॉटल मधलं असेल, वॉटर प्युरिफायर मधलं असेल, नाही तर मडक्यातलं असेल, तर सगळ्यांना तुम्ही चार्ज करून डेली प्रॅक्टिसमध्ये किंवा डेली लाईफमध्ये तुम्ही त्याला युटिलाइज करू शकता. फॉर युअर हेल्थ, फॉर युअर वेल्थ, फॉर एनिथिंग, वॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे, मॅनिफेस्टेशनसाठी किंवा हिलिंगसाठी स्वतःच्या. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे फूड चार्जिंग. फूड चार्जिंग कॅन ऑल्सो बी डन. जे काही जेवण असेल आपलं, तर जेवणाच्या आधी किंवा जेवण तयार झाल्यावरती तर पूर्ण जेवणाला किंवा ताटात आलेल्या जेवणाला किंवा हॉटेलमध्ये जेवत असू तर त्या जेवणाला आपण हिलिंग देऊ शकतो. हिलिंग कशासाठी? तर ह्या अन्नाच्या थ्रू मला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ प्राप्त होत आहे किंवा माझ्या घरातल्यांना संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. ओके, या अन्नाला तुम्हाला जे पाहिजे ते गुणधर्म त्यांना सांगू शकतं की अमृताचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत, कोणत्याही गोष्टीचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत, त्याचा लाभ माझ्या पूर्ण कुटुंबियांना किंवा जे कोणी व्यक्ती याला ग्रहण करेल त्याला प्राप्त होतं. कस्टमायझेशन इन आर्ट्स, इंटेन्शन आपल्याला हवं तसं आपण करू शकतो. प्राप्त झालेलं आहे, हा प्राप्त होणार आहे नाही. ठीक आहे, आपल्याला कळता आलं पाहिजे की आपण कुठे परफेक्ट टेन्स वापरायचा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचं. ओके, हे क्लिअर आहे. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? आता सेम पद्धतीने आपण चक्राला सुद्धा बॅलन्स करू शकतो. काल आपण बघितलं आपले 7 चक्र आहेत, जे मेन 7 चक्र कसे आहेत ते, त्यांचं प्रत्येकाचं काहीतरी ना काहीतरी कार्य आहे. ते आपण एवढ्या डीप मध्ये आता जायला आपल्याला इथे वेळ नाही आहे, त्यामुळे आपण सांगत नाही आहोत. पण लेवल 2 ला आपण ते सगळं डिटेलमध्ये किंवा त्या चक्राचं बॅलन्सिंग कशी करायची वगैरे, प्लस त्याचं ऑडिओ वगैरे देतो की त्याच्या थ्रू आपण फक्त आपल्याला हिलिंगची टेक्निक घेऊन बाजूला फक्त तो ऑडिओ लावून आपल्याला ते बॅलन्सिंग करायचं असतं. ठीक आहे, तर आता फक्त मी तुम्हाला एक चीज देते की कशा पद्धतीने आपण ते करू शकतो. शेअर तो हे बघितलं आपण, ऑरा क्लेन्झिंग स्कॅनिंग बघितलं, हे बघितलंय पोझिशनिंग काय आहे 7 चक्रांची, हिलिंग कशी द्यायची दॅट वी हॅव सीन. आता डॉक्टर मिका उसुई यांनी सांगितले की पूर्ण बॉडीला जर हिलिंग द्यायची असेल तर बॉडीमध्ये मेन 24 पॉइंट्स आहेत. त्या 24 पॉइंट्सला तुम्ही 3-3 मिनिटं हिलिंग द्या. किती मिनिटं? हात लावून लावून 3-3 मिनिटं हिलिंग द्यायची. तर 24x3 करायला गेले तर किती मिनिटं लागतील आपल्याला? असे 24 पॉइंट्स आहेत. अशा पद्धतीने हिलिंग आपण पूर्ण शरीराची करायची असेल तर 3-3 मिनिटं आपल्याला हात देऊन देऊन हिलिंग करावं लागेल. किती मिनिटं लागतील हे करायला? 72 मिनिटं. ओके नाही, 3-3 मिनिटं पकडले तर 72 मिनिटं आहे का वेळ आपल्याला? इथे जेवायला वेळ नाही आपल्याला, उभ्या उभ्या जेवतो आपण. 72 मिनिटं करू शकतो का? कोणाकडे आजकाल एवढा पेशन्स? ते बोलले की एक काम करू आपण 24 नको तर आपण 12 पॉइंट्स घेऊ. तर हे 12 पॉइंट्स आहे. या 12 पॉइंट्सला तुम्ही 3-3 मिनिटं हिलिंग द्या. मग किती मिनिटाची हिलिंग होणार? 36 मिनिटं. पूर्ण बॉडीला जर हिल करायचं झालं तर 36 मिनिटाची हिलिंग तुम्हाला द्यावी लागेल. थोडाही वेळ आजकाल आपल्याकडे नाहीये की स्वतःला 36 मिनिटं आम्ही कुठून द्यायची आणि बाकीची कामं कधी करायची. आहे का वेळ आपल्याला? तर आपले संत हुशार होते, ते म्हटले एक काम करा, आपले 7 पॉइंट्स आहेत मेन 7 चक्र, तर 7 चक्रांना 3-3 मिनिटं हिलिंग द्या. 7 × 3 किती झाले? 21 मिनिट्स.
27 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण चक्राला हिलिंग देऊ शकता. ओके, सो काय करायचं आहे, आपले जे 7 चक्र आहेत त्या 7 चक्रांवरती 3-3 मिनिटं आपल्याला हात ठेवायचा आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, हिलिंग द्यायची आहे. ही आता लेवल 2 ला पुन्हा सांगते की ऑब्व्हियसली आपल्याला हात ठेवून ठेवूनच करावा लागणार आहे, दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि 10% ऊर्जा असल्या कारणाने त्याला वेळ लागणार आहे पूर्ण बॅलन्सिंग आणि हे व्हायला, क्लिन्झिंग होण्यासाठी, बॅलन्सिंग होण्यासाठी आणि अलाइनमेंट होण्यासाठी. ओके, पण दिस कॅन बी डन. ओके, ज्यांच्याकडे 21 मिनिटं सुद्धा नाहीये ते काय करू शकतात, एका टायमाला 2 चक्र हँडल करू शकतात. म्हणजे एक हात मूलाधार चक्र आणि एक हात आपला आज्ञा चक्र. 3 मिनिटं हिलिंग दिली की परत नेक्स्ट सेट कोणता येणार, एक हात थ्रोट चक्र आणि एक हात हे स्वादिष्ठान चक्र. हे 3 मिनिटं झाल्यावरती मग नंतर एक हात हृदय चक्र आणि एक हात मणिपूर चक्र. ओके, त्याच्यानंतर मग उरला कोणता, क्राऊन चक्र. सो क्राऊन चक्राला गेली. अशा पद्धतीने तुम्ही काय बोलतो त्याला आपण शॉर्टकट करू शकतो. ठीक आहे, कळलंय. सो अशा पद्धतीने सुद्धा हिलिंग केली जाऊ शकते. कशासाठी, चक्रांसाठी. पण या गोष्टीला वेळ लागणार हे, कारण की असं आता 24 पॉईंट म्हटले किंवा एक एक चक्रांच्या थ्रू हिलिंग करायची म्हटली, तेव्हा आपण बोललो समजा आपल्याला डायबिटीसची हिलिंग करायची. डायबिटीससाठी लेवल 1च्या हिशोबाने सांगते मी, लेवल 2चं नाही सांगत. लेवल 1च्या हिशोबाने मग तुम्हाला एक हात पॅनक्रियावरती, एक हात मणिपूर चक्रावरती, त्याच्यानंतर पुन्हा एक हात मणिपूर चक्र, एक हात स्वादिष्ठान चक्र. मग नंतर एक हात तुम्ही फक्त दोन्ही हात पॅनक्रियावरती करून तुम्ही हिलिंग देऊ शकता. त्याच्यानंतर हृदय चक्राची हिलिंग. असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चक्राला हे बघा, असं गरज नाही की एकच चक्र एका गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असतं. वेगवेगळे चक्र एका व्याधीसाठी रिस्पॉन्सिबल असू शकतात. मग त्या पद्धतीने को रिलेट करून आपल्याला त्या ठिकाणी हात ठेवत 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 हिलिंग द्यावी लागते. पण हे फक्त लेवल 1 पुरतं मर्यादित आहे. लेवल 2 ला गेल्यावरती जेव्हा डिस्टन्स हिलिंगची प्रॅक्टिकल, जेव्हा पूर्ण आपण जी प्रोसिजर शिकतो त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हात ठेवण्याची गरज लागत नाही. तेव्हा आपण ती टेक्निक वेगळी, तेव्हा तिथे एवढा वेळ आपल्याला पूर्ण एक एक ठिकाणी हात वगैरे ठेवण्याची गरज लागतच नाही. कारण की त्या व्यक्तीवरती आपण डायरेक्ट परफॉर्म करतच नाही आपण. म्हणजे तो व्यक्ती पायच्याच बाजूला त्याच्या अंगावरती हात ठेवायचा आहे सगळ्या ठिकाणी, असं तिकडे सगळं नसतं. हे फक्त लेवल 1 पुरतं मी सांगते की लेवल 1च्या हिशोबाने ह्या प्रत्येक ठिकाणी एवढा वेळ हात ठेवून ठेवून ठेवत ठेवत हिलिंग द्यावी लागते. तिथपर्यंत कळलंय? ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? चक्रांची माहिती आहे सगळ्यांना, कोणतं चक्र काय काम करतं? ठीक आहे, चालेल. आपण पटकन 5 मिनिटांमध्ये करून घेऊ. मूलाधार चक्र, स्क्रीन दिसते? मूलाधार चक्र कुठे आहे? आपल्या माकड हाडाच्या जवळ, जेनेटल ऑर्गनच्या पाठच्या साईडला. सगळे चक्र जे असतात ते आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये एस्टॅब्लिश असतात किंवा सिच्युएटेड असतात आणि त्याची ओपनिंग जी असते ते समोर आणि मागे दोन्ही साईडला असते. लहान बाळ असतो ना तेव्हा हे चक्र कळी स्वरूपात असतात, पूर्ण ब्लूम झालेले नसतात. जसं जसं आपण वाढतो, मोठे होतो, तसे तसे हे चक्र हळूहळू उमलायला लागतात, ब्लूम व्हायला लागतात. प्रत्येक माणूस एका सेम पद्धतीचा असतो का? नाही. बरोबर. समजा फॉर एक्झाम्पल एकाच आई वडिलांची 2 मुलं सेम असली पाहिजेत ना? असतात का? पण त्यांचे जीन्स घेऊन येतात? नाही येत ना. पण ह्याचं कारण ऑब्व्हियसली त्यांचे डीएनए आहे, जीन्स आहे, त्यांचं एक्सप्रेशन आहे, डॉमिनंट आहे, रिसेसिव्ह आहे, काही त्याचे क्रॉसओव्हर झालं आहे, ते सगळं आहे. प्लस कर्म आहे आणि त्याच्यावर अवलंबून काय आहे ते म्हणजे आपले चक्र. चक्र किती तुमचे उमललेले आहेत, म्हणजे बॅलन्स्ड आहेत, हायपर ऍक्टिव्ह आहेत की हायपो ऍक्टिव्ह आहेत, ह्याच्यावरती डिपेंड असते, किंवा इनबॅलन्स असते. ठीक आहे, त्याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं. आता फॉर एक्झाम्पल मूलाधार चक्र, त्याचा रंग आहे रेड कलर, तत्व आहे अर्थ. त्याचं नावावरून कळलं पाहिजे. मूळ आधार, शरीराचं मूळ आधार, बेस ऑफ युअर एव्हरीथिंग, पूर्ण शरीर, मन, तुमचं स्टेबिलिटी कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे? युअर सर्व्हायवल, सेफ्टी, ग्राउंडिंग, स्टेबिलिटी, लाईफ मधली स्टेबिलिटी असेल, कोणत्याही प्रकारचं कॉन्फिडन्स असेल, ते सगळं कशावरती डिपेंड आहे? सिक्युरिटीची भावना. मग ते स्टेबिलिटी शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा आर्थिक असेल, हे सगळं डिपेंड आहे मूलाधार चक्रावरती. जर हे बिघडलेलं असेल तर ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तिकडे इश्यू फेस करावे
लागतात त्या व्यक्तीला. एखादा व्यक्ती घरामध्ये असतो ना, जसं खूप स्लगिश बिहेवियर असतो, खूप जडत्व आलेलं असतं त्याला. जा ना माझ्यासाठी पाणी घेऊन येणार, जा ना माझ्यासाठी हे करणार, दुसऱ्याला पण करून देणार नाही, स्वतः पण काही करणार नाही. अशा लोकांना आपण राग येणार, चिडचिड करायची का नाही, तर आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की कोणत्या चक्रामध्ये त्याला इश्यू आहे. हे जास्त जड झालेलं आहे, इनऍक्टिव्ह आहे किंवा हायपो ऍक्टिव्ह आहे. नेक्स्ट आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान नाव, आपल्या मराठीचे नाव इतकी सुंदर आहे. स्वाधिष्ठान, माझं स्वतःचं अधिष्ठान. आपण फक्त बोलतो स्वाधिष्ठान स्वाधिष्ठान, काय स्वाधिष्ठान? स्वतःचं अधिष्ठान, माझा जन्म, माझी क्रिएटिव्हिटी, माझे इंटेलेक्ट, मी काय आहे, मी कोण आहे, एव्हरीथिंग इज देअर इन आर स्वाधिष्ठान चक्र. ओके. कुठे सिच्युएटेड आहे? लोअर ऍबडॉमिनल रिजन, म्हणजे नाभीच्या 3 बोटं खाली. ऑरेंज रंग आहे, तत्व आहे पाणी. म्हणजे पाण्यासारखं आपण आपले इमोशन्स असतील, इव्हन प्लेजर आहे, कारण तिथे आपले जेनेटल ऑर्गन्स आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, हे सगळं कुठे आहे? हे बघा, आपल्याला कसं कळेल की तो ऑर्गन कोणत्या काय बोलतात, कोणत्या चक्रावरती काय डिपेंड आहे? तर म्हणजे जो ऑर्गन आहे, जिथे तो सिच्युएटेड आहे, त्याच्या आजूबाजूच्या ऑर्गन मध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर म्हणजे त्या तिकडे तो जवळ जो आहे चक्र, तो चक्र इम्बॅलन्स झालेला आहे. कळलं? आयदर हायपर, हायपो किंवा इनऍक्टिव्ह असेल किंवा नीट चांगल्या पद्धतीने तो काम करत असेल. ओके. इथपर्यंत कळले स्वाधिष्ठान चक्राचं काय काम आहे. सो फॉर एक्झाम्पल किडनीमध्ये काही इश्यूज असेल तर कोणतं आपण चक्र हे कन्सिडर करणार? स्वाधिष्ठान. युरिनेशन जास्त असतं काही लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये बेड वेटिंगची समस्या, मोठ्या माणसांमध्ये फ्रिक्वेंट युरिनेशन किंवा काही, किंवा इन्फर्टिलिटी रिलेटेड केस असतील, तेव्हा कुठे करावं लागेल? स्वाधिष्ठान चक्र. किंवा आता आपण समाजामध्ये जे बघतो अत्याचार वगैरे होतात, त्यांचं हे चक्र नको तेवढं हायपर ऍक्टिव्ह आहे. कळलं? त्यांना त्याच्यावर कंट्रोल नाही. किंवा इनफर्टिलिटी असेल तर हे काय आहे? कमी ऍक्टिव्ह. अशा पद्धतीने वी कॅन मेक आउट की काय इश्यू आहे. मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे कुठे येणार? नाभीच्या 3 बोटावरती. येलो कलर आहे मणिपूर. लक्षात कसं ठेवायचं? मणी, आर्थिक. आपले जे काही मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या कशावर डिपेंड असणार? आपल्या इच्छा, मटेरियलिस्टिक गोष्टी, त्या सगळ्या, कॉन्फिडन्स, पर्सनल आपली पॉवर, हे सगळं कशावरती आहे? विल पॉवर असेल. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन युअर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटावरती. त्याचं तत्व काय आहे? फायर, अग्नी. त्याच्या आजूबाजूला काय आहे? आपलं स्टमक रिजन हे सगळं आहे, अग्नी पेटलेलं आहे तिकडे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला भेटणारं टेम्परेचर, आपलं टेम्परेचर रेग्युलेशन असेल, सगळीकडे ऊर्जा पोहोचवणं असेल, तर सगळं काम कुठे? ह्याच्यामध्ये गडबड झाली किंवा डायजेशन किंवा अजून त्याच्या आजूबाजूचे जे काही ऑर्गन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सफरिंग किंवा इश्यू बघायला भेटत असतं. सेल्फ मोटिवेशन किंवा काय, आपल्या इच्छा आहेत ना तिथे. आपण नेहमी काय बोलतो? इंटरव्ह्यूला वगैरे गेलो, एक्झामला गेलो तर पोटात गोळा येतो. पोटात गोळा काय येतो? इच्छा तिकडे आहेत ना. ठीक आहे. मणिपूर चक्र. म्हणून कोणाचा मन जिंकायचं असेल तर कुठून? पोटातून मार्ग. पोटातून मार्ग म्हणजे काय? कारण की तिकडे आपले सगळे इच्छा आहेत, मटेरियलिस्टिक गोष्टी. नेक्स्ट आहे ते म्हणजे अनाहत चक्र, म्हणजे आपलं हृदय चक्र. पेस्टल ग्रीन कलर किंवा ग्रीन कलर बोलू शकता तुम्ही, पिंकिश ग्रीन कलरचा असतो. सेंटर ऑफ युअर चेस्ट, अनाहत चक्र, अनाहत ध्वनी, कंटिन्यू तिकडे अनाहत ध्वनी असतो. तत्व आहे एअर. कशासाठी आहे? आपल्या भावना. मग ती कोणती भावना? फॉरगिव्हनेस, कंपॅशन, लव्ह, कोणत्याही प्रकारची भावना जी उत्पन्न होते ती ह्याच्यासोबत असते. एखादा माणूस अति जास्त कंजूस असेल तर म्हणजे काय? त्याचं हे चक्र काय आहे? खूप जास्त वीक आहे. काही लोक असतात की खिशात एक पैसा नसेल पण लोकांना उधारीवरती सुद्धा पैसे देतील किंवा उधार काढून पैसे देतील, म्हणजे अति ऍक्टिव्ह आहे. इथे अति ऍक्टिव्ह पण चालणार नाही, हायपो ऍक्टिव्ह पण चालणार नाही. एव्हरीथिंग शुड बी बॅलन्स्ड. भावनांच्या बाबतीत असेल किंवा कोणाच्या एक्सप्रेशनच्या बाबतीत असेल. आणि हा एक ब्रिज आहे. खालचे 3 चक्र आणि वरच्या 3 चक्रांना जोडणारा हा काय आहे? ब्रिज आहे. आणि हे चक्र एकमेकांवरती खूप डिपेंडेंट असतात. फॉर एक्झाम्पल, इथे समजा आपण एक्झाम्पल घेतलं, मणिपूर चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्राचं घेऊया. त्याच्या बाजूला कोणता आहे? पॅनक्रिया आहे. आता तुम्ही विचार करा, जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा हळूहळू त्या डायबिटीसच्या पेशंटला हृदय हार्ट रिलेटेड काही इश्यूज उत्पन्न होतातच. आता ह्याच्या बाजूला कोण आहे? मूलाधार चक्र हे आहे. स्वाधिष्ठान चक्राच्या नंतर कोण आहे? मणिपूर चक्र. मणिपूर चक्रावरती त्याला प्रेशर येणार, ते 2 चक्र इम्बॅलन्स होणार बिकॉज ऑफ डायबिटीस, आजूबाजूचं सगळं. त्याच्यानंतर त्याच्यावरती कोण आला? अनाहत चक्र. जेव्हा ते चक्र इम्बॅलन्स होतील, ते स्ट्रेस हँडल करू शकणार नाही, तर स्ट्रेस कोणावर येणार आहे? त्यांच्या आजूबाजूच्या चक्रांवरती येणारच आहे. आणि मग ते चक्र इम्बॅलन्स झालं की त्याच्या बाजूचे ऑर्गन इम्बॅलन्स होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता जर मणिपूर चक्रामध्ये इश्यू आहे, ठीक आहे, इथे इश्यू झाला तर खालच्या स्वाधिष्ठान चक्राला प्रॉब्लेम येणार.
बरोबर. जेव्हा आपण बघतो आपले पॅनक्रियास कुठे सिच्युएटेड आहेत, मणिपूर आणि स्वादिष्टान चक्राच्या मध्ये असतात. वरच्या चक्राला पण इश्यू होतोय आणि हळूहळू जेव्हा ते इम्बॅलन्स होतात मणिपूर चक्र, तर स्वादिष्टान चक्रावर जेव्हा स्ट्रेस येत होतं तेव्हा डायबिटीसच्या पेशंटमध्ये हळूहळू किडनी रिलेटेड डिसऑर्डर सुद्धा दिसतात. आपण कोरिलेट करायचं की काय कुठे कसं होत असतं. आता प्रत्येकाला काही गरज नाही की अनाटॉमीचं नॉलेज असेल. ठीक आहे. नेक्स्ट कम्स युअर विशुद्धी चक्र म्हणजे युअर थ्रोट चक्र. ओके. त्याचा रंग आहे लाईट ब्ल्यू कलर. स्पेस त्याचं हे आहे, तत्व आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? आपली लॉयल्टी, एक्सप्रेशन्स, कम्युनिकेशन, ट्रूथ. ज्या माणसाचं हे चक्र स्ट्रॉंग आहे त्या माणसाची कम्युनिकेशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे किंवा तो माणूस खूप लॉयल आहे, कॉन्फिडंट आहे, क्लिअर आहे, स्पष्ट वाटतं, ऑनेस्ट आहे. विशुद्धी चक्र मराठी अगेन विशुद्धी, विषाची शुद्धी कोणी केली? शंकरांनी केली. तिकडेच का केली? आपल्याला कळलं पाहिजे तिकडेच जाऊन का ते विष अडकलं. विषाची शुद्धी, विष म्हणजे काय? आपल्या विचार, नको असलेले विचार, त्याची शुद्धी होऊन आपण नंतर एक्सप्रेस करतो मुखातून किंवा आपण तसं ऍक्ट करत असतो. तर ते विचार इथे प्रकट होतील ना, ते इथे प्रकट होतील. ओके. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये काही इम्बॅलन्स झाला तर मग त्याचं फॉर एक्झाम्पल थायरॉइडचे केसेस महिलांमध्ये जास्त काय असतात? कम्युनिकेशन त्यांचं कमी असतं, आपले एक्सप्रेशन्स ते करू शकत नाही, की तरी वर्षांचे दाबलेले इमोशन्स असतात. मग हळूहळू ते थायरॉइडच्या रूपात बाहेर येणार आहेत. आता काही काही एक्झाम्पल देते मी, सगळे एक्झाम्पल आणि हे करायला इथे एवढं आपल्याला लेवल मधलं आपण एवढं डिटेलमध्ये नाही सांगू शकत. नंतर हे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र इज युअर थर्ड आय चक्र विच इज इन बिटवीन युअर आयब्रोज, थोडंसं वरती जिथे आपण टिळा लावतो. इंडिगो कलर आहे लाईट, संपूर्ण प्रकाश. इथे याचं हे काय आहे? काही जण इथे ओंकार धारण करतात, काही जण ओम धारण करतात. रायगुस्थाच्या इथे फक्त ओम असतो आणि संपूर्ण ओंकार सहस्त्रार चक्रावरती असतो. ओके. सो इंट्युशन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? आज्ञा चक्र, आज्ञा देणार तो तुमचे जेवढे आपले, कारण की हा रिलेटेड कशासाठी असतो? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द हॉर्मोन्स आणि फीडबॅक मेकॅनिझम. त्याच्यानंतर बाकीचे पण ग्लँड्स येतात, हायपोथॅलॅमस वगैरे येणार. तर मग आपले इंट्युशन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? एक तर पूर्ण बॉडीचं मेकॅनिझम, फीडबॅक मेकॅनिझम असेल, तुमचे हॉर्मोन्स, बायोकेमिकल रिलीजन असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज, सगळं आतलं सगळं म्हणजे. त्यानंतर येतं म्हणजे इंट्युशन्स, आध्यात्मिक प्रगती, इंट्युशन्स, विजडम, डाउनलोड, सायकिक अबिलिटीज. ओके. क्लिअर विजन म्हणजे क्लिअर वॉइंग किंवा क्लिअर ऑडियन्स, इंट्युशन्स, ह्या सगळ्या अवेअरनेस, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला डाउनलोड येतात ना, कोणाबद्दल सगळं दिसतं, समजतं, दिसतं, या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र म्हणजे युअर क्राऊन चक्र. व्हायलेट कलर किंवा पर्पल कलर असतो. दिस इज अ ओपनिंग. ह्याच्या थ्रूचा हे जेव्हा ओपन होतं, सगळे भेदन होत जेव्हा हे ओपन आहे तेव्हा पुढचा प्रवास. ओके. ह्याच्या पुढेही अजून 2-3 चक्र आहेत किंवा आपल्या शरीराच्या खाली सुद्धा चक्र आहेत. पण आपण या 7 चक्रांना जे आपल्याला आहेत आपल्या शरीराला कोरिलेट करू शकतो ते आपण बघत आहोत. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इथे संपूर्ण ओंकार. ओंकार म्हणजे अ, उ आणि म चा. ओंकार म्हणजे तो ओम नाहीये. अ, उ, म चा उच्चार जो कम्प्लीट पूर्णत्वाचा आहे ते पूर्णत्व इथे. सुपर कॉन्शियसनेस म्हणजे अद्वैतची भावना, स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलायटनमेंट. हे सगळं केव्हा होईल? जेव्हा हे क्राऊन चक्र आपलं ओपन होतं किंवा बॅलन्स. समजतं इथपर्यंत? तर अशा अकॉर्डिंगली यू कॅन को रिलेट की कशाचा कुठे काय संबंध असतो, कोणत्या ऑर्गनशी असतो आणि कोणत्या सफरिंगची रीते आपण करू शकतो. मग दॅट सफरिंग कॅन बी ॲट युअर फिजिकल लेवल, इमोशनल लेवल किंवा रिलेशनशिपचं. कोणतंही सगळं येतं ह्याच ठिकाणी. कुठेही काही. म्हणून रेखी ह्या प्रत्येक फॅक्टरमध्ये काम करते, कारण की आपण एवढ्या डीप लेवलवरती जाऊन नंतर ते कामं करत असतो. मग ते चक्रा लेवल असेल, नाड्या असतील किंवा काही असेल. ओके. आता इथे प्रश्न पडायला पाहिजे सगळ्यांना, पडला की नाही मला माहित नाही, की अनाटॉमीचं ज्ञान असणं गरजेचं आहे का रेकी हिलिंग करताना? तर असं नाही. हे फक्त लेवल 1च्या हिशोबाने की आतमध्ये हात हात ठेवून ठेवून करण्यासाठी माहिती तरी असलं पाहिजे, की आता सांगितलं पॅनक्रियाला करा, तर पॅनक्रिया कळला तरी पाहिजे कुठे, किडनीचा किडनी कुठे आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे तर मला कोणत्या ऑर्गनला करावं लागेल, गोनॅड्सला करायचंय की कुठे, हे माहिती असलं पाहिजे. पण जेव्हा लेवल 2 आणि लेवल 3चा प्रश्न येतो तिथे हे सगळं हात ठेवत ठेवत करण्याची गरज येत नसते. म्हणून मग ऍक्च्युली जर प्रश्न विचारला की गरज आहे का अनाटॉमीची, तर नाही आहे. ठीक आहे. प्रत्येक जण काही सायन्स बॅकग्राऊंड मध्ये येणार नाही की सगळ्यांना आतमध्ये माहिती की कोणता कुठे केमिकल रिलीज होतोय किंवा कोणतं हॉर्मोन कुठून काय होतंय किंवा कोणता रिसेप्टर कुठे आहे. गरज नाही आहे. सो लेवल 2 पण हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा लेवल 2 आणि लेवल 3 तिथे टेक्निक वेगळ्या आहेत. तेव्हा तिथे गरज नाहीये की एक एक इथे प्रत्येकाला हात ठेवत ठेवत करण्यात. ते हे नाहीच होत. हे तिथे गरजच नसते करायची.
ओके. आता मी जे काही शिकवलं आहे हात ठेवून करण्याचं ते फक्त लेवल 1 पुरतं मर्यादित आहे. त्यामुळे पुढे गेल्यावरती मग हा क्वेश्चन उरत नाही की आम्हाला आतलं ज्ञान नाहीये, कुठे काय हॉर्मोन आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कारण की आता मी आता सांगत बसले तर खूप डीप मध्ये जाईल आणि प्रत्येकाला समजेल तसं नाहीये आता. येस, नीलम बोल. हॅलो आणि मॅडम. कोण नीलम? तो नीलम आहे तिथं. हा बोला मॅम मला बोला. मला विचारायचं आहे, मगाशी आपण तुमचा आवाज हे होतोय, रिपीट येतो. एको येतोय तुमच्या आवाजचा. मेसेज करा नाही तर. हा येतो, आता येतो, बोला. हा मगाशी आपण हिलिंग दिलं, म्हणजे आपला कुठलाही अवयव वगैरे जर काही बरं वाटत नसेल तर आपण हाताने हिलिंग वगैरे केलं, तसं आपण दुसऱ्या कोणाला हिलिंग आता आफ्टर लेवल 1 कॅन वी गिव्ह असं विचारायचं होतं मला. म्हणजे समजा घरामध्ये कोणी मेंबर आहे, त्याचा पाय दुखत आहे वगैरे, तर तसं आपण नॉर्मल हिलिंग करू शकतो का? आता हो. जसं आपण मगाशी तुम्ही दाखवलं स्टार्टिंगला तसं होय होय, करू शकतो. करू शकतो. आणि एखादा पार्ट समजा समजा हात दुखतोय किंवा पाय दुखतोय, तर त्यावेळेला म्हणजे तो ऑर्गन पकडून नाही, तो ऑर्गन आणि प्लस 7 चक्रास असं आपल्याला ते हिलिंग करावं लागेल का? तो मला डाऊट होता मगाशी आपण करत होतो तेव्हा. काय दिसतंय त्याच्यावर डिपेंड आहे. सगळीकडे आपण 7 चक्रावरती डिपेंड करून तसं नाही चालत. ठीक आहे. कोणतं ऑर्गन दुखतोय त्या हिशोबाने आपल्याला बघावं लागेल कोणता चक्र करायचा. एक साथ 7 चक्र करू नाही शकत. ठीक आहे. त्याचं जे संलग्न चक्र असेल किंवा त्याच्या थोडं त्याचा विचार करावा लागतो की आजूबाजूला काय आहे, एक्झॅक्टली इश्यू काय आहे, त्या हिशोबाने हिलिंग करायची असते. ओके. म्हणजे मगाशी आपण समजा फक्त हँड दुखत असेल, आपला हात दुखतोय, तर आपण हाताच्या इथे असं वरच्या बाजूला आपला हात धरून तसं चार्ज करून आपण हिलिंग केलं होतं, बरोबर? मग आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की चक्रांसाठी, म्हणजे चक्रांना पण आपण कन्सिडर करून ते हिलिंग करायचं असतं, मग ते तसं हिलिंग होत नाही, बरोबर? होत म्हणजे मी नाही असं होत नाही ना म्हटलं मी म्हटलं तुम्ही एक साथ 7 चक्रांना कसं करणार? आपल्याला ज्या ऑर्गनमध्ये सफरिंग आहे त्याच्याशी कोरिलेटेड जो चक्र आहे त्याला ओके. करावं लागेल. ओके. ते ओके. आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणत्या चक्राला करायचं. ओके ओके फाईन. आणि ह्या आपल्याला लेवल 1च्या नोट्स वगैरे काही मिळणार का? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही, म्हणजे आपण सुरुवातीला जे अफर्मेशन्स वगैरे म्हणतो तसं त्याच्या नोट्स वगैरे काही मिळतील का पीडीएफ फॉर्म मध्ये वगैरे? नोट्स लेवल 2 ला गेल्यावर दिले जातात. याचं एकमेव कारण हे आहे की ग्रुप मधले सगळे लोक जॉईन होतात. बरोबर आहे. आणि हे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये कम्प्लीट सगळं स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन आहे. आणि ज्यांनी शक्तिपात घेतलाच नाहीये किंवा ज्यांनी सेशन अटेंड केलेच नाहीये त्यांना आपण नोट्स प्रोव्हाइड केले तर त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. ओके. ओके. त्यामुळे जेव्हा एनरोलमेंट होते, जेव्हा खूपसं तुम्हाला एवढा सिरियसनेस आहे, तेव्हा मग सगळे डिटेल्स आणि सगळे तुम्हाला जे आता लेवल 1 मधले सगळे ऑडिओज, एकतर हे व्हिडिओज तर आपण देतो, रेकॉर्डिंगचं काही एवढं महत्वाचं नाही, म्हणजे ते तर दिलंच जातं, दॅट इज नॉट एन इश्यू. पण जे काय या पुढचे आपण ऑडिओ देणार आहोत चक्र बॅलन्सिंगसाठी किंवा डिटेल वाले जे नोट्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये सगळं लेवल 1चं जे काही मी म्हटलं त्याचे अजून पण काही गोष्टी आहेत, पण त्या आपण सगळ्यांना तशा नाही देऊ शकत. कारण की एखाद्याने समजा घेतलाच नसेल शक्तिपात, एवढ्या लोकांचा आपण ट्रॅक नाही ठेवू शकत आहे. आणि जर त्याने सुरू केली प्रॅक्टिस की माझं लेवल 1 झालंय तर ती चुकीचं होतं. त्यामुळे ते आपण लगेच अशा प्लॅटफॉर्मवरती नाही देऊ शकत. जेव्हा इनक्लोज सर्कल असेल तेव्हाच लेवल 2च्या ग्रुपमध्ये आपण देत असतो लेवल 1चे नोट्स सुद्धा. आणि आणखी एक डाऊट होता मला की जेव्हा आपल्याला पुढच्या काही गोष्टी वगैरे कधी कधी आपल्याला असं समजतात किंवा काही इंट्युशन म्हणजे होतं आपल्याला त्या गोष्टींचं वगैरे, तेव्हा ते चक्र हायपर ऍक्टिव्ह की लोअर ऍक्टिव्ह, म्हणजे कशा फॉर्म मध्ये असतं वगैरे असं मला वाटतं. इंट्युशन इज हायपर ऍक्टिव्ह नाही, इट इज ऍक्टिव्ह. इट इज ऍक्टिव्ह, म्हणजे ते आज्ञा चक्र ऍक्टिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. येस. ठीक आहे, थँक्यू. थांबूया आता आपण. उशीर झाले ऑलरेडी. सो विल सी यू टुमॉरो. उद्या आपला टॉपिक राहणार आहे की डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय असणार आहे, आणि जो सगळ्यांचे कॉमन आता मेसेजेस येत चालले आहेत की मॅम सिलेबस काय असणार आहे लेवल 2 आणि लेवल 3चा,
कोर्स स्ट्रक्चर काय असणार आहे ते, फी स्ट्रक्चर काय असेल, एन्व्हायरमेंट प्रोसिजर, ते सगळं आपण उद्या डिस्कस करणार आहोत. प्लस डेली प्रॅक्टिस मध्ये काय काय करायचं आहे. तर एव्हरीथिंग. आणि अजून पण जे काही प्रश्न असतील तुमचे की कुठे काय लागू होतं, रेकी कुठे वर्क होते, कुठे नाही होत, किंवा ह्या पर्टिक्युलर इश्यू साठी रेकी काम करेल का, किंवा तिथे रिझल्ट येईल का, एव्हरीथिंग उद्या आपण क्वेश्चनचे आपण डाऊट सॉल्व्हिंग करणार. फाईन, देन थांबूया आता आपण. ओके, थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. थँक्यू.